एका इंदापूर तालुक्याचा प्रथम नागरिक त्याच्यावर तुम्ही एक प्राणघातक हल्ला करता। जर इंदापूर शहराचा इंदापूर तालुक्याचा तहसीलदार जर सुरक्षित नसेल तर आपण काय सुरक्षित असणार आहे। आणि मान्य तहसीलदार साहेबांसाठी एक इमानदार अधिकारी, त्याच्यामुळे आपण आज इथे रस्ता रोकोचं आंदोलन करत आहे। आणि मी पोलीस प्रशासनाचं सुद्धा एक अभिनंदन करतो की त्यांनी एका तासामध्ये एक 3 आरोपी अटक केली। अजून जे काही राहिलेले आरोपी आहेत, पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर त्या आरोपींना अटक करावी। आणि जी इंदापूर शहर आणि तालुक्याची जी भावना आहे ती तुम्ही समजून घ्या आणि आरोपींना तत्काळ अटक करा आणि त्यांच्यावर कायदेशीर अशी तुम्ही कारवाई करा। मी सर्वांना एक सूचना करतो की ज्याला कुणाला बोलायचं आहे त्यांनी 1-2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं। आणि मी जाता जाता सांगतो की जे तहसीलदार साहेबांवर जे हल्ला झालेला आहे त्याला मी वडार पॅंथर संघटना महाराष्ट्र राज्य, आमचे मेंबर, मित्र परिवार आणि इंदापूर शहरवासीयांच्या वतीने असं जाहीर निषेध करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। काल जो 24 तारखेला इंदापूर तालुक्याचे प्रथम नागरिक असणारे माननीय श्रीकांतजी पाटील साहेब तहसीलदार साहेबांवर जो भ्याड हल्ला झाला याचा निषेधार्थ आज इंदापूर शहरामध्ये रास्ता रोकोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अतिशय शांततामय चाललेलं वातावरण बिघडवण्याचं काम कोणती घाण प्रवृत्ती करते याच्यावरती पोलीस प्रशासनाने ध्यान ठेवलं पाहिजे, नजर ठेवली पाहिजे। कारण हा इंदापूर तालुका फुले शाहू आंबेडकरांना मानणारा तालुका आहे। मनस्फूर्तीनुसार जो कामकाज चालू आहे त्याला थांबवण्याचं काम या पोलीस प्रशासनाने केलं पाहिजे। जर इंदापूर तालुक्याचे जे प्रथम नागरिक असणारे श्रीकांत पाटील साहेब यांचं काम जर आपण पाहिलं तर सर्वसामान्यांना न्याय देणारे त्यांचं काम आहे। आणि त्या जर व्यक्तीवरती भ्याड हल्ला पोलीस स्टेशनच्या समोर होत असेल तरी अतिशय निंदनीय गोष्ट आहे। जर तहसीलदार साहेब जर तालुक्याचे प्रथम नागरिक असतील, ते जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य लोक कसे जगतील याच्यावरती ही सर्व नागरिकांनी ध्यान दिलं पाहिजे। कारण तहसीलदार साहेब जर सुरक्षित नसतील तर तुमचं आमचं काय, या महाराष्ट्रामध्ये या इंदापूर शहरामध्ये चाललंय काय याच्यावरती सर्वांनी लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे। कारण तहसीलदार साहेबांचं कामकाज जर आपण बघितलं तर एखादा जर गरीब माणूस जर त्यांच्या ऑफिसमध्ये आला तर त्याला जेवण केल्याशिवाय जाऊ देत नव्हते असे तहसीलदार साहेब आहेत। मग तहसीलदार साहेबांची चुकी काय आहे? ते अवैध धंदे करतात, त्यांना सूट दिली पाहिजे। ज्यांचा अवैध धंदे आहेत, वाळूचे धंदे आहेत, त्यांनी साहेबांवरती हल्ला केला, मग सर्वसामान्य लोकांनी काय विचार करायचा? तर सर्वांना मी एकच विनंती करतो की असली घाण प्रवृत्ती ठिसून काढली पाहिजे। आणि पोलीस प्रशासनाला मी विनंती करतो जे काय फरार आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करा, अन्यथा ह्याच्यापेक्षा तीव्र असं आंदोलन या ठिकाणी इंदापूरकरांच्या वतीने छेडलं जाईल। कारण तहसीलदार साहेब ही छोटी व्यक्ती नाही। एखादा अधिकाऱ्यावर जर असा अन्याय होत असं तर येणारे अधिकारी बिलकुल इंदापूरमध्ये येणार नाहीत। पण प्रांत साहेब असतील, तहसीलदार असतील, BDO असतील, CO साहेब असतील, असे जे प्रमुख अधिकारी इंदापूर शहरामध्ये येणार आहे ते बिलकुल या इंदापूर शहरामध्ये तालुक्यामध्ये बिलकुल येणार नाहीत। तर येणारे अधिकारी मान ताट करून आले पाहिजे यासाठी आजचा जो निषेध मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। विविध संघटनेचे, विविध पक्षाचे इथं अधिकारी आलेले आहेत, पदाधिकारी आलेले आहेत, कार्यकर्ते, त्याचबरोबर महिला सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे। मी सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पाठीशी आपण सर्वजण उभा राहिला। मी पोलीस प्रशासनाला पुन्हा विनंती करतो की जो फरार आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करावी, मी एवढीच विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। दिनांक 24/5/2024 रोजी झालेल्या इंदापूर शहर येथील सन्माननीय तहसीलदार साहेब यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्या हल्ल्याचा प्रथमतः मी एक इंदापूरकर म्हणून जाहीर असा निषेध करतो। माझ्या माहितीप्रमाणे इंदापूर पोलिसांनी तात्काळ सदर गुन्ह्यातील काही आरोपींना अटक केलेली आहे, परंतु बाकीचे जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक व्हावी एवढी मागणी आहे। तसंच हा जो खटला आहे तो हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात लवकरात लवकर कसा वर्ग होईल त्याची प्रशासनाने जबाबदारी घ्यावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवून लवकरात लवकर दोषींना कसं अत्यंत कडक शिक्षा होईल
एवढं प्रशासनाने काळजीपूर्वक लक्ष द्यावे एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. आज या ठिकाणी गेल्या 24 तारखेला इंदापूरचे आपले सन्माननीय तहसीलदार साहेब पाटील साहेब यांच्यावर वाळू तस्करांनी जो हल्ला केला त्या हल्ल्याचा या ठिकाणी प्रथमतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इंदापूर तालुक्याच्या वतीने मी जाहीर निषेध करतो. इंदापूर शहरात ही दुसरी वेळ आहे की एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदली झाल्यानंतर हा इंदापूर शहरातील सर्व सामाजिक संघटनांनी इंदापूर शहरात बंद पाळला होता आणि श्रीकांत पाटील साहेबांची बदली रद्द करावी यासाठी सर्व इंदापूरकर एकवटले होते. परंतु या ठिकाणी साहेब आल्यानंतर जे वाळू तस्कर आहे त्या वाळू तस्करांच्या मुसक्या बांधण्याचं काम या ठिकाणी पाटील साहेबांनी केलं. परंतु जे वाळू तस्कर दुखावलेले आहेत त्यांनी साहेबांवर भ्याड हल्ला केला त्याचा आम्ही निषेध करतो. दुसरी अशी गोष्ट आपल्या इंदापूर पोलीस स्टेशनमधील जे 2 कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना तात्काळ पोलीस संरक्षण मिळावं, कारण ते रात्री अपरात्री वाळूवाल्यांच्या पाठीमागे जातात आणि त्यांच्या जीवाला धोका आहे असं मी SP साहेबांना या माध्यमातून सांगतो. ते जे 2 पोलीस आहेत ते सर्वांना माहीत आहे, तर त्यांची चौकशी होऊन त्यांना पोलीस संरक्षण मिळावं अशी विनंती करतो आणि झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. जय भीम, जय भारत. तहसीलदार म्हणजे हे तालुक्याचे प्रशासकीय प्रथम नागरिक असतात. हे अधिकाऱ्यावर जर हल्ला होत असेल तर हे फार निषेधार्थ आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी या हल्ल्याचा निषेध करतो आणि आरोपींना जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी अशी विनंती करतो प्रशासनाला. आता सर्वांनी सांगितलेलं आहे की तहसीलदार साहेबांवर असा हल्ला झालेला आहे. तरी अपंग बांधवांना तहसीलदार साहेबांचं सारखं सहकार्य असतं आणि आम्ही गेलो तर आमची कामं तहसीलदार साहेब सारखे करतात. म्हणजे असं की तहसीलदार साहेबांच्याबद्दल आमच्याबद्दल असं प्रेम आहे की चांगले असा एक अधिकारी आपल्या तालुक्याला भेटण्याला पहिला म्हणजे परत दुसऱ्याला आपण मागून घेतलं तरी पण त्या माणसावर असा तर वेळ हल्ला होत असेल तर ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर अशी कठोर कारवाई व्हावी. ते तालुक्याच्या वतीने सगळ्यांना एवढे संघटने सगळे अधिकारी पदाधिकारी मान्यवर आहेत त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. कशाचं काय असो किंवा त्यांनी काय केलेलं असं तरी पण कठोर कारवाई व्हावी ही भारतीय जनता पार्टीच्या महिला संघटनेच्या माध्यमातून याला जाहीर करतो. खऱ्या अर्थानं गेल्या 2 दिवसापूर्वी या तालुक्याला काळिंबा फासणारी घटना घडली. जीवाची बाजी राहून या तालुक्याचं रक्षण करण्याचं काम आणि या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं गोरगरिबांना न्याय देण्याचं काम जो अधिकारी रात्रंदिवस करतोय
आणि त्याच्यात जर जीविताला धोका निर्माण झाला असेल तर या तालुक्याने विचार करण्याची गरज आज या ठिकाणी निर्माण झालेली आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आम्ही तहसील कचेरीच्या माध्यमातून काम करीत असतो, सामाजिक जीवनामध्ये काम करीत असतो, त्यावेळेस या तहसीलदार साहेबांशी आमचं काही संबंध आहे. ज्यावेळेस आम्ही कामानिमित्त त्या प्रशासनाच्या ऑफिसमध्ये बसलेलो असतो आणि एखादी व्यक्ती आलेली असते, त्यावेळेस त्याला समजून घेऊन त्याच्या काय भावना आहेत, त्याच्या काय अडचणी आहेत, या समजून घेऊन त्याचं काम कशा पद्धतीनं केलं जाईल याचा पुरेपूर एक काम करणारा अधिकारी, जिगरबाज अधिकारी, माणुसकीचा झरा असणारा अधिकारी या इंदापूर तालुक्याला पुनश्च एकदा आपल्याला लाभतो. गेल्या पाठीमागच्या टर्ममध्ये ज्यावेळेस साहेबांचं काम आम्ही पाहिलं, त्यावेळेस साहेबांच्या कामाला आम्ही आज सॅल्यूट केला आणि त्यानंतर या इंदापूर तालुक्याच्या प्रतिनिधींना आम्ही बोललो की अशा अधिकारी परत या इंदापूरला आला पाहिजे आणि या इंदापूर तालुक्यामध्ये त्यांचं काम पुनश्च एकदा या जनतेच्या सेवेसाठी झालं पाहिजे. म्हणून ज्या अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो, ज्यांनी त्यांची परत या ठिकाणी त्यांना कामासाठी रुजू करून घेतलं, त्यांचं अभिनंदन करतो. परंतु हा देखील प्रश्न निर्माण करतो की आज ती लोक कुठे गेली, आज ती लोक कुठे गेली. एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याचं काम जर तुम्हाला बघवत नसेल आणि तुम्ही जर अशा पद्धतीचा त्यांच्यावर हल्ला जर करत असेल तर ही निषेधार्ह गोष्ट आहे. एक प्रसंग सांगतो मित्रांनो, ज्यावेळेस आम्ही तहसील कचेरीमध्ये बसलो होतो आणि साहेबांचा एक सामान्य कार्यकर्ता, जो सामाजिक चळवळीमध्ये काम करणारा फटका कार्यकर्ता साहेबांच्या पुढे उभा राहिला, त्याच्या अंगावरती फटकी कपडे होती. त्याला जवळ बोलवला, अरे काय झालं म्हणलं, तर म्हणले अशी कपडे घालून. म्हणलं माझी परिस्थिती अतिशय हालाकीची आहे. साहेबांनी स्वतःच्या खिशातले 10,000 रुपये काढले आणि त्या व्यक्तीला मदत केली, कारण त्याचा पोरगा आजारी होता, त्याच्या कुटुंबामध्ये त्याची पत्नी आजारी होती. म्हणजे सामान्य माणसाला देखील जवळ बोलवून काम करण्याचं काम, जवळ बोलून आपलंसं काम करण्याचं काम साहेबांनी केलं. बऱ्याचशा गोष्टी आहेत. वयस्कर लोक असलेली एक आधार जवळजवळ 4 ते 5 दिवस हेलपाटे घालणारी एक महिला होती. तिला रेशन कार्ड पाहिजे होतं, तिला कुठलंच माहीत नव्हतं. एवढी एक चिठ्ठी घेऊन येत होती आणि ती चिठ्ठी घेऊन वारंवार त्या हेलपाटे घालत होती. परंतु तिला ऑफिस माहिती नव्हतं, कुठं जायचं माहिती नव्हतं. चालत चालत त्या अधिकाऱ्याला एक कोपऱ्यात बसलेली महिला दिसली. त्या महिलेपाशी जाऊन साहेब मांडी घालून बसले. तिला माहिती सुद्धा नव्हतं की हे तहसीलदार साहेब आहे आणि तिला जवळ बोलून तुझं काय काम आहे. मग तिने सांगितलं, मी 4 दिवस झाले या ठिकाणी हेलपाटे घालते, मला काहीच माहिती नाही. साहेब वरती घेऊन गेलं, स्वतःचा डबा खायला घातला आणि तिला विचारलं तुझं काय काम आहे आणि संबंधित विभागाला सर्वांना बोलवून घेतलं. सगळी तिची वैयक्तिक कागद स्वतः काढली, स्वतः तयार केलं, तिचं प्रकरण तयार केलं आणि तिचं कामाची पूर्तता केली. हे एक उदाहरण म्हणून मी तुमच्याजवळ सांगतो. अशी कितीतरी उदाहरणं त्या माणसांनी, त्या तहसीलदार साहेबांनी केलेली आहे. मित्रांनो, जास्त बोलणार नाही कारण वेळेचं बंधन आहे. या ठिकाणी 2 आरोपींना अटक, 3 आरोपींना अटक झाली. चांगल्या पद्धतीने अवघ्या 1 तासामध्ये अटक करणारे जिगरबाज अधिकारी देखील या ठिकाणी. आम्हाला कोणावर टीका करायचं आमचं काम नाही. जे केलंय त्याचं कौतुक करणं आवश्यक आहे. परंतु हे देखील प्रशासनाला विनंती करतो की आम्ही अजून राहिलेले आरोपी आपण तत्काळ अटक करावी, त्यांना शासन करावे आणि या कायदा सुव्यवस्था या तालुक्यामध्ये अबाधित ठेवण्याचं तुमचं काम आहे. तुमच्या पाठीशी देखील आम्ही खंबीरपणे उभा आहोत. तुम्ही जर चांगल्या पद्धतीचं काम करत असाल तर आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी या ठिकाणी ग्वाही देतो. तत्काळ अटक करावी. भविष्यात जर तुम्ही आरोपींना तत्काळ अटक केली नाही तर आज आम्ही फक्त शाब्दिक अतिशय चांगल्या पद्धतीचं बोलत आहोत. आमची ही भाषा नाही, परंतु जर आरोपींना जर तत्काळ अटक नाही केली, आमच्या जीवावर, आमच्या प्राणावर, आमचा जीव की प्राण असलेला अधिकारी या तालुक्याला त्याला जर तुम्ही न्याय नाही दिला तर भविष्य काळामध्ये तीव्र आंदोलन या इंदापूरमध्ये केलं जाईल या ठिकाणी सांगू इच्छितो आणि या ठिकाणी तात्पुरता थांबतो. भविष्य काळामध्ये या ठिकाणी सांगू इच्छितो की या इंदापूर तालुक्यामध्ये अतिशय मोठं आणि तीव्र सदोबारचं आंदोलन इथं होईल. मंत्रालयात आम्ही आंदोलन करू, राज्यपालांकडे आम्ही आंदोलन करू, पण या गोष्टीचा न्याय 100% आम्ही घेऊ अशी या ठिकाणी ग्वाही देतो आणि या ठिकाणी तात्पुरता थांबतो. धन्यवाद. परवाच्या 24 तारखेला साधारण 11:15च्या दरम्यान आपल्या इंदापूर शहरामध्ये पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेला संविधान चौकाच्या जवळ
आपल्या इंदापूर तालुक्याचे तहसीलदार माननीय श्रीकांत पाटील आणि त्यांचे ड्रायव्हर मल्हारी बकरे हे गाडीतून तहसील कचेरीकडे जात असताना त्याच इंदापुरातल्या काही अज्ञात तरुणांनी स्कॉर्पिओमध्ये येऊन तहसीलदारांच्या गाडीवरती जो भ्याड हल्ला केला हिंसा ढवळ्या. सध्या आचारसंहिता चालू आहे आणि आचारसंहिता चालू असताना सुद्धा या तालुक्याचा सगळा कार्यभार हा तहसीलदार यांच्या नावावर असतो आणि अशा परिस्थितीत सुद्धा संविधान चौकामध्ये या संविधानाचं रक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यावर जर हल्ला होत असेल तरी अतिशय निंदनीय गोष्ट आहे. या गोष्टीचा खरं तर इंदापूर पोलीस स्टेशनने त्याची दखल घ्यायला पाहिजे होती. त्याबरोबर जेवढी पोलीस स्टेशनची जबाबदारी तेवढीच इंदापुरातल्या राहणाऱ्या सगळ्या नागरिकांची जबाबदारी तेवढीच आहे. का तर गेल्या 6 महिन्यापूर्वी टेंभुर्णी नाक्यावरती 10-15 युवकांनी येऊन बसलेल्या त्या राहणाऱ्या युवकावर लाठीने हल्ला केला आणि तरी 15 दिवस कुणी बघितलं नाही. त्याला जबाबदार पोलीस स्टेशन बरोबर आपली इंदापूरची जनता बी आहे. जनतेला माहीत असतं की कोण कशा पद्धतीने वागतोय, कोण कसं नाही. पोलिसांना माहीत असतं की कोण कसं वागतोय कसं नाही. पत्रकारांना सुद्धा माहीत असतं कोण पुढील आहे कोण पुढील आहे. पण याकडे बारकाईने लक्ष देण्याचं कुणाचं लक्ष नसतं. या 3 माणसाची तर इंदापूर शहरात अशा घटना करू नये म्हणून महत्त्वाची जबाबदारी पहिली नागरिकांची आहे, त्याचबरोबर प्रशासन म्हणून पोलिसांची आहे, मीडिया म्हणून पत्रकारांची सुद्धा आहे. अशा गोष्टी घडल्याच नाही पाहिजे. इंदापूर तालुका लोकशाही असणारा पहिला तालुका आणि या लोकशाही असणाऱ्या तालुक्यामध्ये तालुक्याच्या या लोकशाहीचं रक्षण करणारा अधिकाऱ्यावर जर हल्ला होत असेल हे सगळ्यात मोठी आपल्याला खेदाची बाब आहे. अशा व्यक्तीवर कायदेशीरपणे गुन्हा झालाच पाहिजे. पण मी तर म्हणतो साधा आता आपण एखाद्या कुत्र्याला दगड हाणला तर कुत्रं डायरेक्ट त्या दगडाला नाही चावत, दगड हाणणाऱ्या त्या माणसाला धरतं. आता ही तर परिस्थिती अशी झाली ही 4-5 जण गावल्यात. ह्याच्या मागं कोण आहे नेमकं तहसीलदारवर हल्ला करताना? मुळापासून याचा तपास केला पाहिजे आणि याचा कायमचा सूक्ष्मोक्ष केला पाहिजे. सर्वांनी या ठिकाणी त्या विविध संघटनांनी तहसीलदार यांच्यावरती जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याच्या निषेधात या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं. त्यांच्या समर्थनात सगळी संघटना इंदापूर शहरातील संजय जोनार असतील किंवा अनिल अण्णा पवार असतील, शिवाजीराव मकरे असतील, बाळासाहेब सरोदे असतील, अनेक संघटना आहेत, प्रवीण पवार असतील, सेवादल राष्ट्रीय सेवादल मुलं आम्ही सर्वच या ठिकाणी सर्वांच्या वतीनं या झालेल्या तहसीलदार यांच्यावरती हल्ला झालेल्या घटनेचा मी निषेध करतो. त्याच्यावर कडक नुसतीच नाही पण मुळापासून सगळी गावली पाहिजे आणि अशा प्रवृत्ती पुन्हा जन्माला आल्या नाही पाहिजे. या ठिकाणी इंदापूर शहरामध्ये मटक्याचं प्रमाण भरपूर आहे. सर्वसामान्य तरुण वर्ग विकायला लागलेलं आहे. त्यावरती सुद्धा पोलीस स्टेशननं, मीडियानं आणि नागरिकांना जागरूक राहिलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी मी माझं मत व्यक्त करतो. जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है. जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. 24 तारखेला इंदापूर तालुक्याचे न्यायदंडाधिकारी शिंगम, आपण त्यांना शिंगम म्हणूया, असे श्रीकांत पाटील साहेब यांच्यावरती जो भ्याड हल्ला झाला आहे त्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज आपण इंदापूर शहरातील सर्व पक्षीय सामाजिक संघटना बाकीच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी यांनी या रस्ता रोको आंदोलनामध्ये सहभाग घेतला. त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की इंदापूर शहरामध्ये इंदापूर तालुक्याला काळेमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. सन्माननीय कोकणे साहेब, आम्ही आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की अनेकांच्या बोलण्यामधून या घटनेमध्ये आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सुद्धा तेवढा सहभाग आहे जेवढा हल्लेखोरांनी हल्ला या तहसीलदार साहेबांवर केला आहे. तेवढ्याच हल्ल्यामध्ये तुमच्या पोलीस स्टेशनचे जे काय अदृश्य कर्मचारी आहेत त्यांची इथं काय कोणी नावं घेतली नाहीत. मी पण नावं घेऊ शकतो कारण आम्हाला काय कोणाची भीती नाही, कारण आमचा 2 नंबर धंदा नाही. ना आमचा दारूचा धंदा, ना आमचा मटक्याचा धंदा, ना आमचा वाळूचा धंदा, ना आमचा खडीचा धंदा.
आमच्या कुठल्याही प्रकारचा 2 नंबरचा धंदा नाही. त्याच्यामुळं काय आम्ही कोणाच्याच बापाला भीत नाही. कारण आमच्या पाठीमागं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे. संविधानाची इतकी मोठी ताकद आहे. एका बाजूला शेकडो जरी गुन्हेगार असले तर आमच्या बाजूला फक्त एक बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला एक पेन आहे. या पेनाची ताकद इतकी मोठी आहे की त्याचा आज संपूर्ण देश आपण या पेनाच्या ताकदीवर जगत आहोत. ठीक आहे. जो हा प्रकार घडला तर त्या घटनेचा आम्ही पुणे जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर निषेध करतोय की साहेब, या प्रकरणामधील जे गुन्हेगार आहेत या गुन्हेगारांची पार्श्वभूमी गेल्या अनेक वर्षापासूनची आपण तपासायची आहे. याच्यामधल्या अनेक गुन्हेगारांवर 302 सारखे गंभीर गुन्हे आहेत, किडनॅपिंग सारखे गंभीर गुन्हे आहेत. अरे तुम्हाला म्हणजे खायची सवय तर किती लागली? अरे एखाद्या माणसाचं म्हणजे भाकर खाऊन खाऊन पोट भरतं, पण गेल्या 20 वर्षापासून तुमचं हे धंदा आहे. अरे फुटचाल मरचा रे, तुम्हाला गोरगरिबांची हाय लागल. एका बाजूला छत्रपती शिवरायांचा झेंडा लावतो, एका बाजूला राजमाता अहिल्याबाईंचा झेंडा लावतो आणि दुसऱ्या बाजूला आपण चोऱ्या करतो. म्हणजे राष्ट्रीय महापुरुषांचा झेंडा आपण लावायचं आणि त्यांच्या नावाखाली आपण असलं काळं धंदा करायचं. छत्रपती शिवराय जर आज जिवंत असलं तर त्या चापकांनी तुम्हाला फोडलं असतं रे त्यांनी. राजमाता जिजाऊ अहिल्याबाई जर असत्या तर त्यांनी सुद्धा तुम्हाला मारलं असतं. पण हे चोरीचा धंदा कशामुळे करायचंय? अरे चोरीचं खाणाऱ्याच्या अंगावर फुटतं. त्यांना लय बेकार कंडिशन होते. आमच्या डोळ्यासमोरचे अनेक प्रकरणं अशा आहेत की चोऱ्या माऱ्या करून जी गोरगरिबांना लुटून खातं ना, त्याचं आयुष्यात कधी चांगलं राहत नाही. त्याची बायको कुणासंग पळून जाती, त्याची पोरगी कुणासंग पळून जाती, कोण कोणाबरोबर राहत नाही. तुम्ही या जगामध्ये राहा, आनंदी राहा, सुखी राहा, कष्ट करा. कष्ट केल्याचं आपल्या अंगाला लागतं. साहेब, ह्याच्यामधले जे आरोप आहेत त्या आरोपींवर आपण मोक्का लावला पाहिजे. अनेक पोलीस कर्मचारी आहेत, त्यांचं सुद्धा या वाळूच्या कनेक्शन मध्ये असतंय. ही आपली जबाबदारी आहे साहेब. आज तुमच्या पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर एका दंडाधिकारी म्हणजे न्यायाधीश आहेत. तहसीलदार साहेब आपल्या इंदापूर तालुक्याचे न्यायाधीश आहेत. जर न्यायाधीशावर म्हणजे ज्या न्याय देणाऱ्यावर जर हल्ला होत असेल तर सर्वसामान्य जनता साहेब तुमच्या संरक्षणाखाली कशी काय, हे तुम्हाला अभ्यास आणि तुम्हाला चॅलेंज आहे साहेब फार मोठं. हे तुम्हाला काहीतरी करून दाखवण्याची तुम्हाला एक संधी मिळालेली आहे. तर ह्याच्यासाठी तुम्हाला सांगतो की साहेब आपण व्यवस्थित कारवाई करायची. या लोकांवर मोक्यासारखीच कारवाई झाली पाहिजे साहेब. तहसीलदार साहेब इतका प्रामाणिक माणूस आहेत. आमच्या या पवारांनी सांगितलं गोरगरीब जनतेला रात्री 2 वाजता जरी आपण तहसीलदार साहेबांना फोन लावला तर रात्री 2 वाजता उठून माणूस फोन उचलतो आणि आपली अडचण सांगून घेत असतो. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा तहसीलदार साहेबांनी जीवाची, आपल्या कुटुंबाची, आपल्या लेकरा बाळांची पर्वा न करता रात्री अपरात्री 1-1, 2-2 वाजता इंदापूर तालुक्यामध्ये फिरायचं काम या तहसीलदार साहेबांनी केलेलं आहे. याच्या अगोदरचं तहसीलदार साहेब होऊन गेलं की इंदापूर पोलीस स्टेशनला वाळूची गाडी पकडण्यासाठी तहसीलदार सोडवा यायचं. साहेब असं झालं नाही पाहिजे. हा माणूस तसा नाही. आपल्या कर्मचाऱ्यांच्या वाळूच्या गाड्या आहे साहेब. एका कर्मचाऱ्याने तर आपल्या पोलीस स्टेशन मधून गाडी चोरून नेली 2 वर्षापूर्वी. त्याची तांबे साहेबांकडे तपास चालू होता त्याचा, पण शेवटी काय ती परमेश्वराला माहिती तर तपासाचं काय झालं. आपल्या म्हणजे का माझ्या पोलीस बांधवांना मी विनंती करतोय, आपण राज्यघटनेची शपथ घेतो भगवा ड्रेस अंगावर घालत असताना. त्याच्यामध्ये आपण शपथ घेतो की सदरक्षणाय खलनिग्रहणाय. अरे या शब्दाचं काय करताय आपण? सदरक्षण आहे, आपण चांगल्याचं रक्षण करायचं आहे, वाईटाचा बिमोड करायचा आहे. आपण वाईटांच्या पाठीमागे उभं राहिलोय आणि चांगल्या माणसावर हल्ला करतोय. परमेश्वर कधी तुम्हाला माफ करणार नाही. झालेल्या घटनेचा मी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि इंदापूर शहरवासियांच्या वतीनं जाहीर निषेध करतो. ही घटना भविष्यात अशी घडू नये यासाठी आपण पुन्हा एकदा आमच्या बाळासाहेब सरोदेंनी सांगितलं की जे कोण पोलीस कर्मचारी आहेत त्यांना खरोखर साहेब आपण संरक्षण द्या. कारण ज्या वेळेस आम्ही तहसीलदारांना भेटलो त्यावेळेस तहसीलदार साहेबांना आम्ही काही अडचणी सांगितल्या तर त्यांनी जी काही अडचण सांगितली पोलीस कर्मचाऱ्यांची अडचण सांगितली आम्हाला. आम्ही 100% 2 नंबर धंदा बंद करायचा प्रयत्न करतो, पण पोलिसांकडून आम्हाला कोणत्याही प्रकारचं सहकार्य मिळत नाही. हे तहसीलदार साहेबांचं वाक्य आहे. ते साहेब आपण जाणून घ्या. झालेल्या घटनेचा आम्ही इंदापूर शहराच्या वतीने पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो आणि यातील आरोपींना, उरलेल्या आरोपींना लवकरात लवकर अटक न केल्यात ह्याच्या पुढचं आंदोलन तीव्र स्वरूपाचं असेल. या प्रकारचे आपण दखल घ्यावी आणि मी माझे मनोगत थांबवतो. जय भीम, जय भारत. घटना घडली जो हल्ला माननीय तहसीलदार साहेब किंवा इंदापूर तालुक्याचे दंडाधिकारी जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेध करतो. तहसीलदार साहेब गेली 2-3 वर्ष आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये
पदामध्ये आहेत त्यांना पुढे जर ऐकायचं तुम्हाला तिकडे चारा करायचा हे 2-3 वर्ष इथं आहेत. त्याच्या अगोदरही त्यांनी इंदापूर तालुक्यामध्ये काम केलेलं आहे. एक शिस्तप्रिय व्यक्ती, 24 तास काम करणारा अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी मसोबावाडीला एक दुर्घटना झाली होती. 4 दिवस बॉडी शोधणं, तिथे व्यवस्था पाहणं, रात्रंदिवस तिथंच आंघोळ, तिथंच जेवण, म्हणजे आंघोळ केली का नाही माहीत नाही, नाश्ता तिथंच बसून त्यांनी काम केलं होतं. गेल्या आठवड्यामध्ये आपल्या इथं कळाशीला एक दुर्घटना झाली. त्याच्यामध्ये 2-3 दिवस तिथंच लहान माणूस उभा होते. म्हणजे एक पालकत्व असणारा व्यक्ती, तालुक्याचा पालक त्यांच्यावर हल्ला होतो. याची काही पार्श्वभूमी सुद्धा आहे. तुम्हाला माहिती आहे, PI सारंगकर इंदापूरला होते आणि सारंगकरची माझी काही किती मैत्री होती सगळ्याला माहिती आहे. त्यानंतर गोडसे साहेब आले, त्यानंतर मला वाटते मुजावर साहेब आले, दिलीप पवार आले आणि त्या अधिकाऱ्यांनी सगळ्याच अधिकाऱ्यावर पडलं असं नाही किंवा सगळेच अधिकारी वाईट आहेत असं नाही. त्या अधिकाऱ्यांनी तहसीलदार असतील किंवा हे पोलीस अधिकारी असतील, यांनी धाडसानं काही कारवाया केल्या होत्या वाळूच्या धंद्यावर. परंतु गेल्या 7-8 महिन्यामध्ये आपल्या ते आल्यापासून एकही कारवाई नदीवर झाली नाही. आणि आमच्या कार्यकर्त्यांनी काही पोलिसांना व्हिडिओ पाठवले, फोटो पाठवले, मेसेज पाठवले, त्यांनी PI साहेबांना फॉरवर्ड केले. आम्ही विचारायचं, आमचा कार्यकर्ता विचारायचा की साहेब ही कारवाई झाली का नाही याच्यावरती, तुम्हाला मी पुरावे दिलेत. तर तो पोलीस कर्मचारी म्हणायचा की मी साहेबांना पाठवले PI साहेबांना, PI साहेब कारवाईच करत नाहीत. रेकॉर्डिंग होते का? माहीत त्यांची बी काय व्यक्तिगत दुश्मन नाही. या हलगर्जीपणामुळं किंवा या प्रकारामुळं या आरोपींना बळ मिळालं. मला माहित नाही आणखी तुम्हाला माहिती असेल की नाही. एक कायदा आहे CRPC, म्हणजे फौजदारी क्रिमिनल प्रोसिजर कोड, मला मराठीत ट्रान्सलेशन आहे, क्रिमिनल प्रोसिजर कोड नावाचा एक कायदा आहे. त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यावरती पोलिसांनी कशी कारवाई करायची, तर 3 प्रकार असतात: अ फायनल, ब फायनल, क फायनल. अ फायनल म्हणजे आरोपीच्या विरोधामध्ये पुरावा आला, मिळून आला, कोर्टात दाखल केलं. ब फायनल म्हणजे गुन्हा खोटा आहे. आणि क फायनल म्हणजे गुन्हा गैरसमजुतीने दाखल झालाय. बरोबर आहे का? हा जो आरोपी आहे, ज्याचा आता तपास चालू आहे, याच्या विरोधामध्ये 2-3 गुन्हे इंदापूर पोलिसांनी क फायनल केले, म्हणजे गैरसमजुतीने दाखल झाला, म्हणजे त्याला क्लीन चिट दिली, अशी माझी प्राथमिक माहिती आहे. तसं माझी माहिती असल्यावरती त्याला कन्फर्मच असते, मी असं काही हवेत बोलत नाही. आणि दुसरी माहिती आहे की इंदापूर पोलीस स्टेशनचे एक पोलीस आहेत आणि हा आरोपी आहे. याची CCTV मध्ये सुद्धा 1-2 महिन्या, ह्या मागच्या महिन्यामध्ये CCTVच्या समोर हॉटेलमध्ये, आता मला हॉटेल माहित नाही, काय माहित नाही, मला जी माहिती मिळाली, 2 हॉटेल आहेत. इंदापूर पोलीस स्टेशनचा एक पोलीस जो पास वाटायचा, कार्ड द्यायचा काय असतो वावला, पोलिसांनी चौकशी केली तर ते CCTV फुटेज मिळेल. आणि कुणावर आहे तर हा जो फरारी आरोपी आहे, ज्याला हल्ला केला तहसीलदार साहेबांच्यावरती, त्याचं CCTV फुटेज. माझी शासनाला विनंती आहे
ही आता शिवाजीराव मकडे सांगितलं खाल्लं पाहिजे, म्हणजे चुकीचं आहे आता खाल्लं पाहिजे म्हणणं सुद्धा. लिमिट पाहिजे लोक खायला काहीतरी लिमिट पाहिजे, लिमिट पाहिजे. लिमिटमध्ये जर काही केलं तर ते लोक सहन करतात. लिमिटच्या बाहेर झाले की म्हणजे अशा गोष्टी होतात. याच्या परवाचा प्रकार तो तसाच झाला. तर आमची शासनाला विनंती आहे की इथं सखोल मुळापासून तपास केला पाहिजे. फक्त आरोपी जे आहेत पण नाही थांबलं पाहिजे. जे आरोपी आहेत समजा 5-10 काय आरोपी असतील, 3 गाड्या होत्या, 10-8-10 आरोपी होते, तिथपर्यंत नाही थांबला पाहिजे की त्यांच्यावर कोणी कोणी चर्चा केली, त्यांचे कॉल रेकॉर्ड काय झाले, व्हॉट्सअपचे कॉल होतात, नंबर वेगवेगळे असतात, खास 2 नंबरचे धंदे करण्यासाठी वेगवेगळे नंबर असतात. तर या सगळ्याचा तपास करून कारवाई झाली पाहिजे. फक्त आरोपींना नाही तर आरोपींना पाठबळ कोणी दिलं, त्यांच्याबरोबर संपर्क कोणाच्या पोलिसांचे किंवा कुणीही असेल, कितीही मोठा असला, कुणीही असला. आणि माझी माहिती आहे, मला माहिती आहे किंवा मला खात्री आहे की इंदापूर पोलिसला एकही पोलीस अधिकारी कर्मचारी ज्यावेळेस आम्ही फोन करतो त्यावेळेस एकदाही कधी सांगत नाही की तुम्ही याला आरोपीला सोडा, त्याला सोडा, अमुक करा, तमुक करा. अजिबात सांगतात कुणी आरोपी असला त्यावर कारवाई झाली पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि थांबतो. पुन्हा एकदा तहसीलदार साहेबांच्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. धन्यवाद. जय भीम, जय मुली. चला.